समीर देशमुखकडे पाहिलं की कुणालाही वाटायचं, हा माणूस जिंकलाय. पुण्यातला मोठा फ्लॅट, चमकदार कार, कॉर्पोरेट कंपनीत मोठी पोस्ट. सोशल मीडियावर त्याचे फोटो म्हणजे परफेक्ट आयुष्याचा जाहिरात फलक. पण सकाळी तो आरशासमोर उभा राहिला की स्वतःलाच विचारायचा, मी नेमका कोण आहे? त्याच्या डोळ्यात थकवा होता, पण कुणाला दिसत नव्हता. ऑफिसमध्ये तो निर्णय घेणारा माणूस होता. लोक त्याचं ऐकायचे, त्याच्यापुढे वाकायचे, पण संध्याकाळी घरी परतताना कारमध्ये बसल्यावर तो पूर्णपणे शांत व्हायचा. ना फोन, ना म्युझिक, फक्त विचार. हेच आयुष्य होतं का? एक नातं जे हळूहळू तुटत होतं. अनया, समीरची पत्नी. कॉलेजपासूनची ओळख, मग प्रेम, मग लग्न. पण आता दोघं एकाच घरात वेगवेगळ्या आयुष्यात राहत होते. अनया विचारायची, आज ऑफिसमध्ये काय झालं? समीर म्हणायचा, नेहमीचंच. आणि तिथेच संवाद संपायचा. अनयाला जाणवत होतं की समोर समीर बदलतोय. पण ती विचारायची तेव्हा तो हसून म्हणायचा, अगं काही नाही, तू उगाच विचार करतेस. हसणं होतं, पण ऊब नव्हती. एक दिवस रात्री 11 वाजता समीरला फोन आला. अननोन नंबर होता, पण आवाज ओळखीचा होता. समीर, अजून किती पळणार आहेस? तो थबकला. कोण बोलतंय? समोरून शांत आवाज आला, जो तुला खरं ओळखतो. फोन कट झाला. त्या रात्री समीर झोपलाच नाही. डोळे मिटले की एकच विचार, मी खरंच पळतोय का? दुसऱ्या दिवशी समीर नेहमीसारखा ऑफिसला गेला. पण मन तिथे होतं नाही. तिथे नव्हतं. मीटिंगमध्ये त्याने पहिल्यांदा चूक केली. सहकारी एकमेकांकडे पाहू लागले. तो मात्र पहिल्यांदा घाबरला. दुपारी तो ऑफिसमधून अचानक बाहेर पडला. फोन बंद. कार शहराबाहेर वळली. कुणालाही न सांगता, आणि समीर गायब झाला. संध्याकाळ झाली. अनयाने फोन केला. फोन स्विच ऑफ. रात्रीचे 10 वाजले. घरात शांतता होती, पण अनयाचं मन ओरडत होतं, काहीतरी चुकीचं आहे. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली. पण एक प्रश्न सगळ्यांना पडला, ज्याच्याकडे सगळं होतं तो माणूस अचानक का गायब झाला? आता प्रश्न होता, म्हणून समीर पळून गेला नव्हता, तो स्वतःपासून दूर जात होता. पोलीस स्टेशनच्या बाहेर अनया एकटीच बसली होती. डोळे सुजलेले होते, हातात फोन घट्ट पकडलेला. समीरचा फोन अजूनही स्विच ऑफ. इन्स्पेक्टर पाटीलने फाईल बंद करून म्हटलं, मॅडम, सुरुवातीला आम्ही मिसिंग पर्सन म्हणून केस घेतो, पण तुमचे पती मोठ्या पोस्टवर आहेत. ते स्वतःहूनही जाऊ शकतात. अनयाचं काळीज दडपडलं गेलं. नाही साहेब, तो असा नाही. पण तिच्या आवाजात तिलाच शंका वाटत होती. दुसरीकडे एक ओसाड गाव, शहरापासून दूर, डोंगरांच्या मध्ये एक लहानसं गाव. धूळ, शांतता आणि जुन्या आठवणी. समीर कार थांबवतो, गाडी बाहेर उतरतो आणि खोल श्वास घेतो. इथे तो विसरलेला समीर होता. कॉलेजच्या आधीचा, स्वप्न पाहणारा, घाबरणारा. त्याच्यासमोर एक जुनं घर होतं. दारावर गंजलेली पाटी, देशमुख वाडा. हात थरथरला. इथे परत यायचं नाही असं त्याने स्वतःला वचन दिलं होतं. पण तो परत आलाच होता. तो फोन कोणी केला होता? समीरला तो आवाज ओळखीचा वाटत होता. रात्रीचा फोन, अजून किती पळणार आहेस? हा आवाज त्याच्या भूतकाळातला होता. निखिल, कॉलेजमधला मित्र, एकेकाळचा सगळ्यात जवळचा. पण ज्याच्यामुळे समीरचं आयुष्य वळणावर आलं. निखिल, जो अचानक गायब झाला होता काही वर्षापूर्वी कॉलेजमध्ये. समीर आणि निखिल हे एकमेकांशिवाय अपूर्ण होते. एक स्वप्न, स्वतःचं काहीतरी मोठं करायचं. पण निखिल थांबत नव्हता. तो म्हणायचा, फक्त पैसे नाही, आपल्याला अर्थ हवा. समीर मात्र हळूहळू बदलत गेला. प्लेसमेंट, पॅकेज, पोस्ट. निखिल मागे पडत गेला. एक दिवस मोठा वाद झाला. निखिल ओरडला, तू स्वतःला विकतोयस समीर. समीर शांतपणे म्हणाला,
मी फक्त जगायचा प्रयत्न करतोय. तो दिवस त्यांच्या मैत्रीचा शेवटचा दिवस होता. समीर हळूच दार उघडतो. घर आतून रिकामं वाटतं. पण अचानक आतून आवाज येतो. उशिरा आलास. समीर थांबतो. हृदय जोरात धडधडतं. समीर समोर निखिल उभा असतो. थोडा बदललेला, पण डोळे तेच. तीच खोली, तीच शांतता. फक्त प्रश्न वेगळे. पहिली समोरासमोरची भेट. निखिल हसतो. तू ओळखलास? समीर आवाज काढतो. तू जिवंत आहेस? निखिल म्हणतो. तुला काय वाटलं होतं? क्षणभर शांतता. पण निखिल पुढे म्हणतो, तू खूप पुढे गेलास, पण स्वतःला मागे सोडून. समीरचा चेहरा उतरतो. अनयाची शंका वाढते. तिकडे अनया समीरच्या लॅपटॉपकडे पाहते. ईमेल ओपन करते. एक ड्राफ्ट मेल होता. मी थोडा वेळ स्वतःला शोधायला जातोय. कोणी मला थांबवू नका. अनयाचे डोळे पाणावतात. तो पळून गेलेला नाही. तो हरवलेला आहे. निखिल समीरकडे पाहून म्हणतो, तू परत आलास म्हणजे अजून सगळं संपलेलं नाही. आणि बाहेर पहिल्या पावसाचा थेंब पडतो. घरात एक वेगळीच शांतता होती. ती शांतता सुखाची नव्हती. ती प्रश्नांची होती. समीर आणि निखिल एकमेकांसमोर बसले होते. दोन खुर्च्या, मधोमध एक लाकडी टेबल आणि त्यावर ठेवलेला एक गरमागरम चहाचा कप, जो कोणीच हातात घेत नव्हता. निखिल समीरकडे पाहत म्हणाला, तुला आठवतंय का आपण शेवटचं कधी एकत्र बसलो होतो? समीर मान खाली घालतो. कॉलेजचा शेवटचा दिवस. निखिल हसतो. पण त्या हसण्यात आनंद नव्हता. त्या दिवशी तू ठरवलंस की यश म्हणजे काय, आणि मी ठरवलं की मला स्वतःला गमवायचं नाही. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सगळे आनंदात होते. नोकरी, पॅकेज, सेल्फी, सेलिब्रेशन. समीरच्या हातात मोठ्या कंपनीचं ऑफर लेटर होतं. निखिलचं मात्र एकटाच झाडाखाली बसला होता. समीर त्याच्या जवळ गेला. चल ना, आज तरी आनंद मान. निखिल शांतपणे म्हणाला, तू आनंद मानतोयस की सुटका? समीर चिडला. हेच वास्तव आहे निखिल. स्वप्नांनी पोट भरत नाही. निखिल उभा राहिला. पण फक्त पैशांनी आत्मा मरतो. ते शब्द समीरच्या मनात खोल उतरले. पण त्याने ते दुर्लक्ष केलं. तो दिवस मैत्रीचा शेवटचा होता दिवस. निखिल कुठे गायब झाला होता हे माहीतच नाही. समीर वर्तमानात उतरतो. तू अचानक कुठे गेला होतास? सगळे तुला मृत समजत होते. निखिल चहाचा कप उचलतो. कारण मला तसं व्हायचं होतं. समीर धक्का बसल्यासारखा पाहतो. निखिल सांगू लागतो, कॉलेजनंतर तो एका सामाजिक संस्थेसोबत काम करू लागला. गाव, शेतकरी, शिक्षण. पैसे नव्हते, पण समाधान होतं. पण एका प्रोजेक्टमध्ये मोठा घोटाळा झाला. निखिलवर आरोप झाले. त्याचवेळी समीरची कंपनी त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टर होती. ती चूक जी समीरला माहीत नव्हती. निखिल हळूहळू आवाजात म्हणतो, समीर, त्या प्रोजेक्टमधून तुला प्रमोशन मिळालं होतं. समीर हादरतो. काय बोलतोयस? निखिल टेबलावर एक फाईल ठेवतो. कागदावर समीरची सही होती. तू वाचलंच नाही? समीर फक्त सही केली. त्या साईनमुळे निखिल दोषी ठरला. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. समीरच्या हातातून फाईल खाली पडते. मला माहीतच नव्हतं. निखिल थांबवतो. मला माहीत आहे. म्हणूनच मी तुझा शत्रू झालो नाही. समीरचा आतून तुटणं. समीर उभा राहतो. डोळे पाणावलेले. मी सगळं मिळवलंय, पण कशाच्या बदल्यात? त्याला आठवतंय. बायको अनया, रिकामं घर, आतून येणारी पोकळी. निखिल म्हणतो, तू वाईट माणूस नाही आहेस. तू फक्त चुकीच्या दिशेने यशस्वी झालास. हे शब्द समीरला खोल लागतात. तो खुर्चीत बसतो. पहिल्यांदा स्वतःसमोर हार मानतो.
शहरात अनयाचा निर्णय होतो. अनया त्या रात्री झोपलीच नाही. तिने समीरच्या जुन्या मित्रांची यादी काढली. एक नाव सतत समोर येत होतं, निखिल कुलकर्णी. ती कुजबुजते. हे सगळं तुझ्यामुळेच आहे का? ती शोध घ्यायचं ठरवते. समीरला शोधण्यासाठी नाही, खरं तर समीर शोधण्यासाठी. निखिल उठून म्हणतो, मी तुला इथे बोलवलं कारण तुला शिक्षा द्यायला नाही. तर तो थांबतो. डोळ्यात गंभीरपणा. तर तुला आरसा दाखवायला. समीर पहिल्यांदा डोळ्यातून मोकळेपणाने रडतो. आणि बाहेर पाऊस जोरात सुरू होतो. पुण्याची सकाळ नेहमीसारखीच होती. गर्दी, हॉर्न, धावपळ. पण अनयासाठी ती सकाळ वेगळी होती. कारण आज तिने घाबरणं सोडून शोधायचं ठरवलं होतं. समीर अजूनही बेपत्ताच होता. पोलिसांचा तपास थंड पडत चालला होता. पण अनयाचं मन सांगत होतं तो पळून गेलेला नाही. तो कुठेतरी अडकलेला आहे. निखिल तोच दुवा. अनया समीरच्या जुन्या डायरीत एक पत्ता पुन्हा पुन्हा शोधत होती. देशमुख वाडा, वाडगाव. ते नाव आठवण्याचा प्रयत्न करते. निखिल समीर क्वचितच त्याचं नाव घ्यायचा, पण प्रत्येक वेळी त्याच्या आवाजात वेगळाच भार असायचा. अनया ठरवते, मी तिथेच जाणार. गावाकडे जाणारा रस्ता, कार शहर सोडते. हायवे मागे पडतो. इमारती झाडात बदलतात. अनयाच्या मनात आठवणी फिरत होत्या. लग्नानंतरचा समीर, हळूहळू बदलत गेलेला समीर आणि अखेर शांत झालेला समीर. मी वेळेत का विचारलं नाही? मी त्याला खरंच का ओळखत होते का? डोळ्यात पाणी येतं. पण हात स्टेअरिंगवर घट्ट. देशमुख वाडा बंद. वाडा समोर उभा होता. जुनं घर, पडकी भिंत आणि बंद दार. अनया दार ठोठावते. कुठलाही आवाज नाही. तेवढ्यात मागून आवाज येतो. कोण हवंय? अनया वळते. निखिल थोडा आश्चर्यचकित. तुम्ही? अनया शांतपणे म्हणते, समीरची बायको. क्षणभर सगळं थांबून जातं. निखिल बाजूला होतो. या, त्यालाच भेटायला आलीत ना? ती भेट जी व्हायला हवी होती. घरात प्रवेश करताच अनयाला समीरचा आवाज ऐकू येतो. तो बोलत होता, हसत होता. ती दचकते. ती पुढे जाते आणि समीर समोर उभा. जिवंत, सुरक्षित. क्षणभर कुणालाच काही बोलता येत नाही. अनयाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं. तू मला सांगूनही जाऊ शकला असतास. समीर खाली पाहतो. मी स्वतःलाच सांगू शकत नव्हतो. सत्य उघड होतं. निखिल अनयाला सगळं सांगतो. प्रोजेक्ट, चूक, सही आणि त्यानंतरचं आयुष्य. अनया समीरकडे पाहते. तुला माहीत नव्हतं, पण जबाबदारी तरी होती ना? समीर मान हलवतो. पहिल्यांदा तो कुठलाही बचाव करत नाही. हो, आणि म्हणूनच मी इथून पळालो नाही. मी इथे आलो. सर्वात कठीण निर्णय. निखिल फाईल पुढे करतो. हे पुरावे आहेत. खरं बाहेर आलं तर तो थांबतो. तुझी नोकरी जाईल. तुझी प्रतिमा संपेल. अनया समीरकडे पाहते. तो क्षण त्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा होता. समीर हळू आवाजात म्हणतो, जर माझ्या यशामुळे कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असेल तर ते यश नको. अनया त्याचा हात धरते. मी तुझ्या सोबत आहे. त्या रात्री अनया एकटी बाहेर बसते. आकाशाकडे पाहते. आता मला माझा नवरा श्रीमंत माणूस नाही तर तो माणूस आहे. ती हसते आणि पहिल्यांदा मन शांत होतं. निखिल फोन उचलतो. समोरून आवाज येतो. जर समीरने सत्य बाहेर आणलं तर आम्ही गप्प बसणार नाही. निखिलचा चेहरा बदलतो. तो हळूच म्हणतो, खेळ आता सुरू होतोय. रात्र शांत होती, पण त्या शांततेत वादळाची चाहूल होती. निखिलचा फोन अजूनही त्याच्या हातातच होता. समोरून आलेला तो आवाज फक्त धमकी नव्हती, तर तो इशारा होता. जर सत्य बाहेर आलं तर परिणाम वाईट होतील. निखिल फोन कट करतो
आणि समीर आणि अनया यांच्याकडे पाहतो. हे लोक कोण आहेत? अनया विचारते. निखिल खोल श्वास घेतो. ज्यांनी त्या प्रोजेक्टमधून पैसा कमवला ते, आणि ज्यांना सत्य बाहेर यायला नको आहे ते. समीरचा निर्णय आता मागे फिरणे नाही, तर समीर खिडकीजवळ उभा राहतो. बाहेर अंधार आहे, पण त्याच्या मनात पहिल्यांदा स्पष्टता आहे. मी घाबरलेलो होतो, म्हणूनच मी यशामागे लपलो. तो अनयाकडे वळतो. आज जर मी शांत बसलो तर आयुष्यभर स्वतःकडे पाहू शकणार नाही. अनया त्याचा हात धरते. जे खरं आहे ते कर, उरलेलं मी पाहते. तो क्षण समीरसाठी नवीन जन्मासारखा होता. दुसऱ्या दिवशी समीर पुण्याला परततो. ऑफिस, काचांच्या इमारती, कॉर्पोरेट जग, पण आज तो वेगळा होता. मीटिंग रूममध्ये बोर्ड मेंबर बसले होते. CEO समोर पाहत म्हणाला, समीर, तुझ्या गायब होण्यामुळे कंपनीची प्रतिमा धोक्यात आली आहे. समीर शांतपणे म्हणतो, मला काही सांगायचं आहे. तो फाईल टेबलवर ठेवतो. निखिलने दिलेले पुरावे, ईमेल्स, साईन केलेले कागद. खोलीत शांतता पसरते. पडझड CEOचा चेहरा बदलतो. तुला कळतंय का तू काय करतोयस? समीर मान हलवतो. हो, पण उशिरा का होईना, आता थांबायचं नाही. काही मिनिटातच सगळं बदलतं. समीरला सस्पेंड केलं जातं. मीडियाला बातमी कळते. टॉप एक्झिक्युटिव्ह अंडर इन्व्हेस्टिगेशन. फोन वाजू लागतात. स्पेशल मीडियावर नाव फिरतं. अनया हे सगळं पाहत होती. डोळ्यात भीती होती, पण पश्चाताप नव्हता. त्या पुराव्यामुळे केस पुन्हा उघडली जाते. निखिल निर्दोष ठरतो आणि वर्षानुवर्षाचं ओझं त्याच्या खांद्यावरून उतरते. तो समीरला भेटायला जातो. तू तुझं सगळं पणाला लावलंस. समीर हसतो. मी फक्त उशिरा योग्य माणूस बनलो. दोघं घट्ट मिठी मारतात. तुटलेली मैत्री आज पूर्ण झाली होती. नवं आयुष्य, साधं पण खरं. काही महिने जातात. समीरची मोठी नोकरी परत येत नाही. मोठं घर सोडावं लागलं. पण संध्याकाळी तो अनयासोबत चालायला जातो. फोन बंद असतो. मन मोकळं असतं. निखिलसोबत तो एका सामाजिक प्रोजेक्टवर काम करतो. शेतकरी, शिक्षण, तरुण. पैसे कमी पण अर्थ भरपूर. एका संध्याकाळी अनया विचारते, कधी कधी जुनं आयुष्य आठवतं का? समीर थोडा थांबतो. मग म्हणतो, आठवतं, पण ते आयुष्य नव्हतं. तो फक्त अभिनय होता. तो पुढे म्हणतो, आज माझ्याकडे कमी आहे, पण मी पूर्ण आहे. शेवट. ज्यांच्याकडे सगळं होतं तो हरवला, आणि ज्याने सगळं गमावलं तो स्वतःला सापडला. धन्यवाद.